निवडणुकीच्या प्रचारार्थ तसेच महिला भगिनींच्या हळदी कुंकू या कार्यक्रमाला तर आपण सर्वजण उपस्थित आहात. खरोखर तुमच्या मनापासून आभार. व्यासपीठावर बसलेले गोरख मामा असतील किंवा आमचे मार्गदर्शक बाळासाहेब खिलारी साहेब असतील, जिल्हा परिषद उमेदवार स्नेहताई शेळके आणि आता गोडके वर्षा पिंगड, त्याचप्रमाणे राजूच्या सुप्रिया आढळले सरपंच या सर्व मंडळांचा आभार मानतो. खरं तर आज तुम्ही या ठिकाणी समोर बसलेल्या आमच्या स्नेहताईच्या शेळके यांच्या रागिनी आणि माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला हात जोडून नमस्कार करतोय. आज या ठिकाणी आम्ही तुमच्याकडे मत मागण्यासाठी आलेलो आहे. पंचायत समिती आणि झेडपी आमचं चिन्ह घड्याळ आहे. एका महिलेला 2 मतं करायची, प्रत्येक मतदाराला 2 मतं करायचा अधिकार आहे. खरं तर आमची ओळख करून देतो. माझा व्यवसाय शेती आणि इंग्लिश मिडियम शाळा चालवणे. ताईंचं उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठं कॉलेज आहे. हा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही मुलांना शिकवतो. शेतकऱ्याची मुलं इंग्रजी शिकले पाहिजे, कुठे नोकरी लागली पाहिजे, हा आमचा मूळ उद्देश. ताईंच्या कॉलेजमध्ये आज इंजिनियर होता येतं, डॉक्टर होता येतं, वकील होता येतं, नर्स होता येतं. म्हणजे आमचे व्यवसाय काय आहे तर मुलांना शिकवणं, त्यांना व्यसनाधीन बनवणं नाही, हा आमचा उद्देश आहे. आणि ताई सुद्धा अख्खा घर ताईंच्या घरात पुढे बोर्ड लिहिलेला आहे, हे स्वामींचे घर आहे. घरात प्रत्येक माणूस हा स्वामी भक्त आहे. आम्ही सुद्धा माळकरी वारकरी संप्रदायाची माणसं आहोत. मी जन्मल्यावर 5व्या दिवशी माळ घातली ती आजपर्यंत आहे. म्हणजे आमचे हे 2 कुटुंबाचा तुम्हाला परिचय करून देतो. आम्ही मुलांना व्यसनाधीन बनवत नाही. आम्ही मुलं डॉक्टर इंजिनियर करून त्यांचं लाईफ बनवतो, हे आमचा उद्देश आहे. दुसरी महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे आज वेगळा असा काहीतरी प्रचार केलेला आहे. 5 वर्ष स्नेहताई जिल्हा परिषद सदस्य होता. त्यांची जी कामं आहे ती आजही पण आपल्याला पाठ आहे. बाकीचे काही प्रचार करू, त्यांचा एकच उद्देश आहे. त्यांचा प्रचारातून मी काय शाश्वत विकासाची मी तुम्हाला व्याख्या सांगतो. आम्ही तुमच्या गावात घडले प्रकार, आम्ही सभावंतावर पत्रे टाकत नाही, डायरेक्ट स्लॅबचा देतो. आम्ही रस्त्याला मरून टाकत नाही, डायरेक्ट डांबर टाकतो. आम्ही टँकरनी पाणी पुरवठा करत नाही, इटी बांधून डायरेक्ट विहिरीला पाणी आयुष्यभर पाणी, याला म्हणतात शाश्वत विकास. आम्ही स्वनिधी वापरत नाही, आम्ही सरकारचा निधी वापरतो. स्वनिधी आमच्याकडे ही पद्धत नाही, आम्ही सरकारी निधी वापरतो. हा आमचा विकासाचा अजेंडा आहे. समोर बेंटेक्स आहे पण आमच्याकडे सोमा आहे, हा आमचा विकास आहे. असं हे आमचा प्रचाराचा मूळ उद्देश आहे. आम्ही बरोबर टीका करत नाही, आम्ही सुसंस्कृत माणसं आहे, आम्ही टीका करत नाही. आज जर मंगळूरचा इतिहास पाहिला तर अख्खं मंगळूर हे राष्ट्रवादीमय आहे. अतुल शेठ असतील, आपले मोठे नेते शरदचंद्र पवार असतील. मला एक सांगा, आज आपलं चिन्ह घड्याळ आहे. या गावामध्ये फक्त एकाच चिन्हाने जास्त विकास केला, ते म्हणजे घड्याळ. उमेदवार बदलले असतील पण घड्याळाचा विकास हा मंगळूरमध्ये सर्वात जास्त आहे. आणि योगायोगानं परत आम्ही घड्याळात आलेले आहे. मध्यंतरी तुतारी वगैरे वाघाड्या असे 2 घालते, पण तो दोन्ही भाऊ परत एकत्र आले, सर्वांना आनंद झालाय. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब असतील, दत्तारामकडे असतील, सर्वांना आनंद झाला आहे. 2 भाऊ एकत्र आले आणि आता तुतारी कोणी बोलायचं नाही, आपलं चिन्ह घड्याळ आहे. घड्याळाचे 2 मतं दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा आणि तुमची विकास करण्याची संधी आम्हाला कायमची द्या. धन्यवाद. रामकृष्ण. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.